लग्नानंतर होईलच प्रेम भाग 16. आरव कॅबिनच्या बाहेर येतो. समीर त्याला आपल्या डेस्कवर बसलेला दिसतो. आरव त्याच्याजवळ जातो आणि समीरचा मोबाईल त्याच्या हातात देत म्हणतो, थँक्स. समीर फक्त डोळे वर करून त्याच्याकडे बघतो. एका बाजूचा ओठ जरा रुंद करत तोंड वाकडं करतो, पण काहीच बोलत नाही. पुन्हा आपलं काम करू लागतो. तेवढ्यात आरव त्याला म्हणतो, सॉरी. आता मात्र समीर हातातलं काम थांबवून टक लावून आरवकडे बघतो. मग आजूबाजूला पाहत आश्चर्याने विचारतो, कोणाला? तू मला सॉरी बोलतलास? आरव हसत म्हणतो, हो, तुलाच सॉरी बोललो. कारण आरव मोहिते, या जगात फक्त तुला आणि तुझ्या बहिणीलाच सॉरी बोलू शकतो, बाकी कुणालाच नाही, कळलं? तो क्षणभर थांबतो आणि पुन्हा हसत म्हणतो, आणि सगळ्या गोष्टींसाठी सॉरी. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी थँक्स. आणि खास करून माझ्या आयुष्यातलं जगातलं सर्वोत्तम वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याबद्दल मनापासून थँक्स. समीरच्या चेहऱ्यावर नकळत आनंद उमटतो. तो काही न बोलता प्रश्नार्थक नजरेने आरवकडे बघतच बसतो. समीरची अवस्था पाहून आरव हसतो आणि अचानक त्याला घट्ट मिठी मारतो. सॉरी भावा, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला द्यायच्या होत्या, पण मी उगाचच तुझ्याशी एवढा तुसडेपणा केला. त्यासाठी खरंच सॉरी. आणि थँक्स भावा, तुझ्यामुळे आज मला एवढं खास वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं. आरव आणि समीरला असं एकमेकांना मिठी मारताना पाहून ऑफिसमधले सगळे कर्मचारी त्यांच्याकडे बघू लागतात. सगळ्यांना माहीत असतं की आज आरवचा वाढदिवस आहे, पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आरवला आवडत नाही, हेही सगळ्यांना माहीत असल्यामुळे ते आतापर्यंत शांत होते. पण आज आरव स्वतः सगळं स्वीकारत असल्याचं पाहून एक एक जण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागतो. हॅपी बर्थडे आरव, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आरव ही यावेळी सगळ्यांच्या शुभेच्छा हसत स्वीकारतो. समीर मात्र अजूनही धक्क्यातच त्याच्याकडे बघत असतो. त्याला काहीच समजत नसतं. सान्वीने आरवला असं काय समजावलं होतं की जो माणूस स्वतःच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा स्वीकारत नव्हता, तो आज चक्क सगळ्यांच्या शुभेच्छा हसत स्वीकारत होता. समीरच्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून आरव हसतो. जास्त विचार करू नकोस, आपण नंतर निवांत बोलू. मला बॉसने बोलावलंय म्हणून आधी जातो, पण हो, तुला असा सहज सोडणार नाही. मला माझं वाढदिवसाचं गिफ्ट हवंच आहे. हे ऐकताच समीर पुन्हा शॉक होतो. जो आरव वाढदिवसाच्या शुभेच्छाही स्वीकारत नव्हता, तो आज चक्क स्वतःचं वाढदिवसाचं गिफ्ट पण मागत होता. सान्वीने नक्की काय जादू केली आहे याच्यावर समीर मनातच विचार करत बसतो. आरव त्याच्या डोक्यात हलकीशी टपली मारतो आणि हसत बॉसच्या कॅबिनकडे निघून जातो. बॉसची कॅबिन. आरव दारावर हलकं नॉक करून म्हणतो, मे आय कम इन सर? आतून बॉसचा आवाज येतो. येस येस, कम इन आरव. आरव आत येत म्हणतो, सॉरी फॉर लेट सर, जरा कामात होतो. बॉस हसत म्हणतात, हो माहीत आहे, तुझा एक महत्त्वाचा कॉल चालू होता. आरव थोडा गोंधळून त्यांच्याकडे बघतो. सर. बॉस असतात, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून आज तुला उशिरा आल्याबद्दल सोडतोय, नाहीतर आज तुझी शिक्षा झाली असती. शिक्षा? हा शब्द ऐकताच आरवच्या डोळ्यांसमोर सान्वी बरोबर घडलेला तो प्रसंग उभा राहतो. त्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं आणि तो थोडासा लाजतो. आरवला लाजताना पाहून बॉस मिश्किलपणे विचारतात, यू ब्लशिंग आरव? आरव आणखीनच लाजतो, मग लगेच स्वतःला सावरत सरळ उभा राहतो. बॉस हसत त्याच्याशी हस्तांदोलन करतात आणि म्हणतात, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आरव हसत म्हणतो, थँक्यू व्हेरी मच सर. त्यानंतर तो आदराने खाली वाकून बॉसच्या पाया पडतो. आरवचा हा आदर पाहून बॉस खूप खुश होतात. त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणतात, आय ॲम सो हॅपी फॉर यू आरव. असाच नेहमी खुश राहा. आरव हसत म्हणतो, येस सर, आणि पुन्हा एकदा थँक्यू सर. बॉस थोडे गंभीर होत म्हणतात, बरं, आता तुझ्याशी एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे, म्हणून थोडा वेळ इथेच बस. आरव मान हलवतो, ओके सर. बॉस कॅबिनच्या बाहेर कॉल करून काहीतरी महत्त्वाचं आणि गुप्त संकेतांच्या भाषेत सांगतात. त्यानंतर आरव आणि बॉसची प्रोजेक्ट संदर्भात चर्चा सुरू होते. चर्चा बराच वेळ चालते. जवळजवळ 1.5 तासानंतर चर्चा संपते. बॉस खुर्चीवरून उठत हसून म्हणतात, सॉरी यंग मॅन, आज तुझा वाढदिवस असूनही मी तुझा एवढा वेळ घेतला. आरव लगेच म्हणतो, नो नो प्लीज सर, मला काहीच हरकत नाही, काम महत्त्वाचं आहे. बॉस त्याच्याकडे कौतुकाने बघतात. गुड, तुझ्यातली हीच गोष्ट मला आवडते. आरव हसतो, पण त्याच्या मनात मात्र आजचा दिवस, सान्वीने दिलेलं ते खास गिफ्ट आणि समीरसोबत झालेला संवाद पुन्हा पुन्हा आठवत असतो. आजचा वाढदिवस त्याच्यासाठी बाकीच्या वाढदिवसांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.
आणि त्यामागचं कारण फक्त एकच होतं, सान्वी. बॉस हसत म्हणतात, मग आज काय विशेष? आणि आज सुट्टी का घेतली नाहीस? मस्त डेटवर वगैरे जायचं सोडून फोनवर काय बोलत बसला होतास? आरव बिचारा नुसताच लाजत उभा बसतो. बॉसच्या प्रश्नामुळे त्याच्या डोळ्यांसमोर सान्वी आणि त्याची डेटच येते. बिचाऱ्याने एवढा विचारही केला नव्हता, पण स्वतःला सावरत तो म्हणतो, सेलिब्रेशन कसलं आलंय सर? आणि मी तर वाढदिवसाची शुभेच्छाही स्वीकारत नाही. पण काय करू, आता माझ्या सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे ना, म्हणून गप्प बसावं लागलंय. बॉस लगेच हसत म्हणतात, हो हो, क्या बात है. म्हणजे तू पण आमच्या कॅटेगरीत आलास आता? आमचंही आमच्या सुप्रीम कोर्टपुढे काहीच चालत नाही बाबा. हे ऐकताच दोघेही हसायला लागतात. थोड्या वेळाने आरव बॉसच्या कॅबिनमधून बाहेर पडतो. त्याला पुन्हा समीरला भेटायचं असतं, पण फ्लोअरवर नजर फिरवल्यावर समीर कुठेच दिसत नाही. नंतर भेटू असं ठरवून आरव आपल्या कॅबिनकडे निघतो. कॅबिनमध्ये पाऊल ठेवताच मात्र तो जागच्या जागी थांबतो. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं. पूर्ण कॅबिन फुग्यांनी सजवलेली असते. मध्ये टेबलवर सुंदरसा केक ठेवलेला असतो आणि त्याच्यासमोर सगळेजण उभे राहून एकाच वेळी ओरडतात, हॅपी बर्थडे आरव. आरवला क्षणभर काहीच सुचत नाही. तो खरंच शॉक झालेला असतो, पण त्याच वेळी त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू उमटतं. एवढ्यात बॉसही तिथे येतात आणि आरवच्या खांद्यावर हात ठेवत हसून विचारतात, कसं वाटलं सरप्राईज? आरव आनंदाने म्हणतो, खूप छान. थँक यू व्हेरी मच सर. खरंच खूप छान आहे. आणि थँक यू टू ऑल ऑफ यू गाईज. ऑफिसच्या नियमानुसार सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जायचे, पण एवढी सजावट वगैरे कधीच केली जात नसे. फक्त एक औपचारिकता म्हणून केक कापला जायचा. पण आरव ऑफिसमध्ये तर काय, कुठेच आपला वाढदिवस साजरा करत नसे. म्हणूनच त्याच्या बॉसने यावेळी त्याच्यासाठी खास सेलिब्रेशन करण्याची ऑर्डर दिली होती. सगळे मिळून वाढदिवसाचं गाणं म्हणू लागतात. आरव समीरचा हात पकडून केक कापतो. काहीही झालं तरी समीर त्याचा जीवाभावाचा मित्र होता. केक कापताना मात्र आरवला सान्वीची खूप आठवण येत असते. आज तिच्यामुळेच एवढं सुंदर सेलिब्रेशन झालं होतं. आज तो मनापासून खुश होता आणि त्याच्या या आनंदामागे सान्वीच होती. त्यानंतर ऑफिसमध्ये मस्त सेलिब्रेशन होतं. सगळे आरवला शुभेच्छा देतात, त्याच्यासोबत फोटो काढतात आणि त्याला पुन्हा पुन्हा चिडवतात. आरव ही सगळ्यांचं चिडवणं मनापासून एन्जॉय करत असतो. शेवटी तो पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणतो, थँक यू एव्हरीवन. बॉस घड्याळात पाहतात आणि म्हणतात, आरव, इट्स 4 PM नाव. आणि तुला जर तुझ्या गर्लफ्रेंडसोबतही टाईम स्पेंड करायचा असेल, सो यू कॅन लिव्ह नाव. आज दिवस तुझा आहे, आज दिवस तुमचा आहे. हे बॉसचे शब्द ऐकताच आरवला सान्वीने त्याला म्हटलेले अगदी हेच शब्द आठवतात. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदरचं स्मित उमटतं. मग तो म्हणतो, एक मिनिट सर. पहिली गोष्ट म्हणजे वाढदिवस असला तरी मी माझ्या रेग्युलर टाईमवरच काम संपवून घरी जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण माझी बायको मुंबई बाहेर असते. त्यामुळे आमचं डेट वगैरे काही प्लॅन नाही आहे. आरवच्या तोंडून बायको हा शब्द ऐकताच बॉससहित सगळेच एकदम ओरडतात. बायको? आरव आणि समीर एकमेकांकडे पाहतात आणि हसू लागतात. आरव हात वर करत म्हणतो, अहो, एवढं शॉक होऊ नका. मी अजून लग्न केलेलं नाही आहे. ॲक्च्युली आमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाली टाईमपास लव्ह स्टोरी नाही आहे, तर आमची नवरा बायकोवाली पवित्र लव्ह स्टोरी आहे. सो आम्ही एकमेकांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही तर नवरा बायकोचंच मानतो. आणि लिसन फक्त मानतो. मनाने नथिंग मोर दॅन दॅट. उगाच तुमचं डोकं नको तिथे लावू नका. आरवचा हा जोक ऐकताच सगळे जोरात हसू लागतात. तेवढ्यात त्याचा एक मित्र मिस्किलपणे विचारतो, मग खरं खरं नवरा बायको कधी होणार तुम्ही? आय मीन लग्न कधी करणार? आरव हसत उत्तर देतो, करू ना. अजून तिचं शिक्षण चालू आहे, पण करू लवकरच. बॉस लगेच विचारतात, ओके, म्हणजे कॉलेज करते ती अजून? त्याआधीच समीर पटकन बोलून जातो, कॉलेज नाही सर, शाळा. समीरचं बोलणं ऐकताच पुन्हा सगळे शॉक होतात. आरव समीरकडे एक कटाक्ष टाकतो आणि डोळे बंद करून हसतो. मग तो समोर बघतो तर बॉससहित सगळेच त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असतात. आरव पुन्हा एकदा हसतो आणि म्हणतो, प्लीज लिसन. ती शाळेत आहे म्हणजे 10वीला आहे आणि आमच्यात 7 वर्षांचं अंतर आहे, ज्याचा आम्हा दोघांनाही काही प्रॉब्लेम नाही. फक्त आमच्या दोघांमध्ये मला जरा जास्त मॅच्युअर व्हावं लागतं, असं म्हणत तो हसतो. त्याचं उत्तर ऐकून सगळेच हसायला लागतात. तेवढ्यात समीर हसत म्हणतो, काहीही बोलतो हा. माझी बहीणच यापेक्षा जास्त समजूतदार आहे. उलट तिच्या सांगण्यावरूनच हा आज वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तयार झाला आहे.
आणि सर, ती एवढी समजूतदार आहे की तिच्या जागी दुसरी कोणी असती तर तिने आरवला सगळ्यात आधी विश केलं असतं. पण तिने तिच्या प्रेमापेक्षा आमच्या मैत्रिणीचा जास्त मान राखला आणि मला आधी विश करायला लावलं. एवढं खरंच कोणी करणार नाही. हे एक तास आरव हसतो आणि अगदी ॲटिट्यूडमध्ये आपली कॉलर नीट करतो. सगळे पुन्हा त्याला चिडवायला लागतात. आरव ही त्यांचं चिडवणं मनापासून एन्जॉय करत असतो. तेवढ्यात आरव हसत म्हणतो, हो माहीत आहे सालेसाहेब, समजूतदार बहीण तुमची सगळ्यांसमोर समजूतदारपणा दाखवते, पण माझ्या पुढ्यात आला की सगळा लहानपणा बाहेर निघतो. जरा कुठे मस्करी केली तर फोन कट केला तिने. नुसता राग भरलेला असतो नाकावर आणि शेवटी मलाच तिला मस्का मारावा लागतो सारखा. किती नखरे तिचे नखरे. आरवचं हे बोलणं एक तास मात्र बॉस सहित सगळेच त्याच्या तोंडाकडे बघत राहतात. कारण बॉस आरवला चांगलंच ओळखत होते आणि आरवच्या स्वभावात झालेला हा बदल त्यांच्या नजरेतूनही सुटत नव्हता. सगळ्यांना माहीत होतं की आरव कुणापुढे सहज झुकणारा नव्हता. तेवढ्यात आरवलाही आपण काय बोलून गेलो हे जाणवतं आणि तो डोळे बंद करून घेतो. आता आपल्याला कोणी सोडणार नाही हे त्याला चांगलंच कळतं. पुन्हा सगळे हसायला लागतात. तेवढ्यात बॉस त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हणतात, चला फायनली आमच्या अँग्री यंग मॅनची चांगलीच विकेट घेतली आहे वाटतं. असाच खुश राहा आणि इट्स ओके. तिने बाकी सगळ्यांसमोर समजूतदारपणा दाखवला तरी नखरे तुझ्याकडेच करणार ना. आपल्या हक्काच्या माणसासमोरच आपण हट्ट करतो ना. स्वतःचा अनुभव आहे बाबा मला, म्हणून सांगतोय. एन्जॉय कर आणि सांभाळ तुझं लहान बाळ. बॉसच्या तोंडून आलेला हक्काचा माणूस हा शब्द आरवच्या मनाला कुठेतरी खोलवर स्पर्श करून जातो. तो हसत म्हणतो, यस सर. तेवढ्यात ऑफिसमधल्या महिलापैकी एक जण विचारते, आरव सर, आम्हाला कधी बघायला मिळणार तुमची वाईफ? आरव लगेच आपला मोबाईल काढतो आणि हसत म्हणतो, सध्या तरी फोटो बघा. ती कधी मुंबईला आली की नक्की तिला ऑफिसमध्ये घेऊन येईन. असं म्हणत तो आपल्या मोबाईलवरचा वॉलपेपरवरचा सानवीचा फोटो आधी बॉसला दाखवतो आणि मग ऑफिसमधल्या सगळ्यांना दाखवतो. आज कादंबरी ऑफिसमध्ये नसल्यामुळे आरवला सानवीचा फोटो सगळ्यांना दाखवायला काहीच वाटत नाही. फोटो पाहून सगळेच खुश होतात. कारण सानवी होतीच तशी निरागस आणि सुंदर. काही जण सुंदर वहिनी, छान आहे वहिनी अशा कमेंट्स करू लागतात. तर ऑफिसमधल्या मुली हसत लकी गर्ल म्हणू लागतात. आरव हा ऑफिसमधल्या अनेकांचा क्रश होता. त्यामुळे तो सानवीच्या प्रेमात आहे हे पाहून काही जणी मनातल्या मनात जळतही होत्या. पण सानवीचा निरागस चेहरा पाहून त्यांनाही ती आवडते. त्यात आरवच्या मोबाईलच्या स्क्रीनवरही तिचाच फोटो होता. आरवचं तिच्यावर असलेलं एवढं प्रेम पाहून सगळ्यांनाच सानवीचा थोडासा हेवा वाटत होता. बॉस फोटो पाहून हसत म्हणतात, व्हेरी गुड, छान. ही आहे तर मिस्टर आरवची झाशीची राणी. वयाने लहानच वाटते. बॉसचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. असंच हसत खेळत चिडवत आणि मजामस्ती करत ऑफिस सुटायची वेळ होते. आरव पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून थँक्स म्हणतो. पण मनातून मात्र तो सानवीला खूप धन्यवाद देत असतो. आज तिच्यामुळेच त्याचा वाढदिवस एवढा सुंदर झाला होता. तो मनातच म्हणतो, काय ग बच्चा, हे बघ, इथे सगळ्यांना वाटते की फक्त मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण त्यांना कुठे माहीत आहे माझी बच्चा माझ्यावर किती जीव लावते ते. या जगात तुझ्या इतकं प्रेम मला कोणीच दिलं नाहीये आणि देणारही नाही. माझी बच्चा, आय लव्ह यू सो मच. आज किती मस्त सेलिब्रेशन झालं माहीत आहे. सगळं तुझ्यामुळे. किती छान बनवलास माझा दिवस माझी राणी. आय मिस यू बच्चा. त्यानंतर आरव आणि समीर काही वेळ बोलतात आणि दोघेही घरी जाण्यासाठी निघतात. त्यांच्या परिसरात पोचल्यावर समीर अचानक म्हणतो, बरं जिजू, तुम्हाला गिफ्ट काय हवं ते साजून सांगितलं नाहीत तुम्ही. आरव हसतो आणि म्हणतो, अरे मी असंच बोललो होतो. तू माझं सानवीशी बोलणं करून दिलंस त्यापेक्षा मोठं गिफ्ट काही असू शकतं का? समीर लगेच म्हणतो, हो, पण मला तुला गिफ्ट द्यायचं आहे. चल नाटक करू नकोस, सांग लवकर. आरव थोडा विचार करतो आणि म्हणतो, बरं चल सांगतो, पण नाही म्हणायचं नाही. समीर लगेच हसत म्हणतो, अरे तेरे लिए तो जान भी हाजीर है, बोल तर सही. आरव हसत म्हणतो, बस बस, जास्त होते, फक्त मी सांगतो ते एक. समीर म्हणतो, बोल तू. आरव काही क्षण शांत राहतो आणि मग मनापासून म्हणतो, तू आणि तुझी बहीण दोघे माझ्यासाठी काय आहात ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणून प्लीज मला सोडून जाऊ नका. मला नाही सहन होणार. तुम्हा दोघांना फक्त मला खुश बघायचं असतं ना, मग मी खुश राहण्यासाठी फक्त एवढंच करा. एवढं बोलून आरवच्या डोळ्यात पाणी येतं. तो समीरला घट्ट मिठी मारतो. समीरच्याही डोळ्यात पाणी येतं. दोघेही काही क्षण तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहतात. त्यांच्या मैत्रीत खूप जीव होता. जवळजवळ 2-3 मिनिट तसं शांत वातावरण राहतं. शेवटी समीरच म्हणतो,
तुला सोडून जायला आम्हाला तरी जमणार आहे का रे वेड्या? आणि आता रडू नकोस. माझी बहीण तुझा दिवस चांगला जावा म्हणून एवढे प्रयत्न करते आणि तू रडतोयस काय? त्याचं बोलणं ऐकून आरव हसतो आणि समीरही हसतो. काही क्षणापूर्वी डोळ्यातलं आलेलं पाणी आता हसण्यात विरून जातं. समीर पुन्हा म्हणतो, बरं आरव, एवढ्या वर्षांनी तुझा वाढदिवस साजरा झालाय. प्लीज गिफ्ट देणं हा माझा हक्क आहे बॉस. आता फॉर्मॅलिटी करू नकोस. प्लीज सांग, तुला काय देऊ? आरव काही क्षण विचार करतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, एक. तुला द्यायचंच आहे तर एक. समीर उत्सुकतेने त्याच्याकडे पाहतो. आरव हसत म्हणतो, माझी आणि सान्वीची डेट म्हणजे भेट अरेंज कर. समीरच्या चेहऱ्यावर लगेच मिश्किल असू येतं. आरव पुढे म्हणतो, आय नो, आम्ही साधे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसुद्धा नाहीत आहोत आणि तसं काही करणारही नाही, कारण मॅडमच्या संस्कारात ते बसत नाही. पण मला फक्त तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. दॅट्स इट. आणि तुला पण माहीत आहे, आम्ही टाईम सेपरेट करतो म्हणजे उठा-बशा आणि बोरिंग गप्पाच मारतो. पण मी सुद्धा माणूस आहे यार. मला नाही राहावत तिच्यापासून लांब. बघ जमतंय का? समीर हसत म्हणतो, साल्या, माझ्याच बहिणीला डेटवर न्यायचं आणि मलाच अरेंज करायला सांगतोयस? आरव लगेच म्हणतो, राहू दे, नको देऊ मला गिफ्ट. समीर हसतो आणि म्हणतो, तू पण शिकलास नौटंकी करायला माझ्या बहिणीकडून. आरवही हसतो. समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, आरवने मागितलं आणि समीरने दिलं नाही. पॉसिबल आहे का? करतो काहीतरी. तसंही गणपती जवळ येत आहेत. बाबांची गाडीही द्यायची आहे. गावी जाऊन त्यांचाही मुंबईला यायचा प्लॅन झाला नाहीये आणि मलाही आईबाबांना गावी न्यायचं आहे. बघतो काहीतरी करतो. आज पहिल्यांदा तू माझ्याकडे काहीतरी मागितलं आहेस आणि मी ते तुला देणार नाही, असं होणार नाही. होईल का? समीर विचारतो. आरव खुश होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, थँक्यू सालेसाहेब. थोडं अजून बोलून दोघेही एकमेकांचा निरोप घेतात. आरवला वाटतं की घरी अजून कोणालाच काहीच माहीत नसेल, म्हणून तो चेहरा निर्विकार ठेवून घरी जाण्याचा प्रयत्न करतो. पण आज सान्वीशी बोलल्याचा आणि वाढदिवस साजरा झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून काही केला लपताच येत नव्हता. घरी पोहोचल्यावर प्रियंका त्याचा खुललेला चेहरा बघूनच ओळखते की सान्वीने आपलं काम केलंय. तिच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू उमटतं. घरी सगळे अगदी नॉर्मल असल्याचं दाखवत असतात. आरवलाही तेच अपेक्षित असतं. तो आपल्या रूममध्ये जाणार इतक्यात प्रियंका त्याला आवाज देते, दादा. आरव काहीच उत्तर न देता तिथेच थांबतो. प्रियंका लगेच म्हणते, अरे आई तुझ्या रूममध्ये आहे. ती साडी बदलते. तू प्लीज दादाच्या रूममध्ये जातोयस का फ्रेश व्हायला? आरव आधीच खुश असतो. त्यामुळे तो काहीही वाद न घालता म्हणतो, हो, आणि फक्त एवढंच सांगतो, माझे कपडे माझ्या रूममधून आणून दे. प्रियंका सुटकेचा श्वास घेते, कारण आरव काहीही न बोलता न चिडता शांतपणे तिथून निघून गेलेला असतो. तिलाही बरं वाटतं. आरवने काही प्रश्न विचारला असता तर त्याला काय कारण सांगायचं हेही तिने आधीच ठरवून ठेवलं होतं. पण आज तो काहीच विचारत नव्हता. प्रियंका त्याच्यासाठी कपडे आणून देते. आरव फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर येतो. तरीही त्याची रूम बंद असते. पण फ्रेश झाल्यामुळे पुन्हा आत जाणं तो टाळतो आणि हॉलमध्ये प्रियंकाने दिलेली चहा घेऊन बसतो. तेवढ्यात त्याला बिल्डिंगमधल्या एका मित्राचा फोन येतो. तो आरवला खाली बोलावतो. आरवही ओके म्हणत खाली जायला निघतो. प्रियंका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आरव तिच्याकडे एक प्रश्नार्थ कटाक्ष टाकतो आणि काहीही न बोलता खाली निघून जातो. खाली गेल्यावर आरव पाहतो तर त्याच्या एरियातल्या मुलांनी केक आणून मस्त सेलिब्रेशनची तयारी केली होती आणि त्याचा समीर शेठ तिथे आधीपासूनच उभा असतो. हे सगळं पाहून आरवला काहीच बोलता येत नाही. त्यांच्या ग्रुपमधल्या सगळ्यांचे वाढदिवस नेहमी साजरे व्हायचे. फक्त आरवला ते आवडत नसल्यामुळे त्याचा वाढदिवस कोणी साजरा करत नसे. पण आता समीरने सगळ्यांना आधीच सांगितलं होतं, कारण सान्वीच्या हुकुमानुसार आजचा आरवचा दिवस खास आणि आनंदी बनवायचा होता. आरव तिथेही केक कापतो. सगळे मिळून त्याचा वाढदिवस साजरा करतात. आज आरव खरंच मनापासून खुश असतो. सगळ्यांचे आभार मानून तो समीरजवळ येतो आणि म्हणतो, सुधारणार नाहीस ना तू? ऑफिसमध्ये सेलिब्रेशन झालं होतं, आता इथे काय गरज होती? समीर लगेच म्हणतो, ते ऑफिसचं सेलिब्रेशन होतं, हे घरचं सेलिब्रेशन आहे. आरव क्षणभर शांत राहतो आणि म्हणतो, खरं आहे तसं, पण घरी कोण आहे माझं सेलिब्रेशन करायला? जो तो स्वतःचा विश्वास आहे. समीर त्याला समजावत म्हणतो, सोड ना, झालं ना सेलिब्रेशन. आणि माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी महत्त्वाचं काय आहे? तू खुश असणं. आणि ते तर तू आहेस. आम्हाला तुझा आजचा दिवस स्पेशल बनवायचा होता आणि तो झाला. बस तर मग. आरव भाऊक होत म्हणतो,
किती वेळा थँक्स बोलू? आता माझे थँक्ससुद्धा कमी पडायला लागलेत तुमच्या दोघांसाठी यार. समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. मग नको बोलूस ना. आणि एवढी फॉर्मॅलिटी आपल्यात कधीपासून यायला लागली? तेवढ्यात आरवला सायलीचा फोन येतो. तीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. समीरने तिला आधीच सांगितलं होतं की आज आरवचा वाढदिवस साजरा होणार आहे, म्हणून तिनेही फोन केला होता. काही वेळ दोघे फोनवर गप्पा मारतात. तेवढ्यात आरवच्या मोबाईलवर सान्वीच्या बाबांचा फोन येतो. त्यांचा साधारण 8-10 दिवसांनी फोन येत असे. त्यामुळे आरवला काहीच वेगळं वाटत नाही. तो अगदी नॉर्मली फोन उचलतो. फोनवर सान्वीची आई आणि बाबा दोघेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आरवला खूप आनंद होतो. तसा तो प्रेमासाठी कायमच तरसलेला होता आणि आता सान्वीमुळे त्याला जणू सगळंच मिळत होतं. त्याला थोडा अंदाज घेण्याचा प्रयत्न होतो की यांना त्याच्या वाढदिवसाबद्दल कोणी सांगितलं असेल, पण विचारायची त्याला हिंमत होत नाही. तेवढ्यात सान्वीची आई हसत म्हणते, अरे आता सान्वीनेच आम्हाला सांगितलं की तुझा वाढदिवस आहे, म्हणून फोन करायला थोडा उशीर झाला. आरव जरा घाबरत म्हणतो, हो मामी, तिने पण कॉल केला होता. सान्वीची आई हसत म्हणते, अरे हो, बोलली मला ती. तिने कॉल केला होता म्हणूनच आम्हाला कळलं. एवढा का घाबरतोयस? ठीक आहे. आरवही असतो. त्यानंतर सान्वीचा भाऊसुद्धा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आरव थोडा वेळ सगळ्यांशी गप्पा मारतो आणि मग फोन ठेवतो. त्यानंतर तो घरी जायला निघतो. आज तो नेहमीपेक्षा खूपच जास्त खुश असतो. पण त्याच्या मनात अजूनही एकच प्रश्न फिरत असतो. सान्वीला त्याच्या वाढदिवसाबद्दल कोणी सांगितलं? आरव शेवटी घरी पोहोचतो. हॉलमध्ये त्याला फक्त त्याचे बाबा दिसतात. आरव काहीच फरक पडला नसल्यासारखा आपल्या रूमकडे जायला निघतो. त्याचे बाबा मात्र त्याच्याकडे तिरप्या नजरेने बघत असतात. आरव आपल्या रूममध्ये येतो. आत पूर्ण अंधार असतो. तो लाईट लावतो आणि पुढच्या क्षणी आश्चर्याने जागच्या जागी थांबतो. त्याची रूमही मस्त सजवलेली असते. समोर घरातले सगळेजण उभे असतात. मागून त्याचे बाबाही तिथे येऊन उभे राहतात. मागचा कोणताही विषय काढायचा नाही असं जणू सगळ्यांनीच ठरवलं असल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. आरव ते सगळं पाहून स्तब्ध होतो. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही, कारण हे सगळं त्याच्यासाठी अगदीच अनपेक्षित असतं. तेवढ्यात प्रियंका पुढे येते आणि म्हणते, सॉरी दादा, आम्हाला माहीत होतं तुझा वाढदिवस आहे, पण सकाळपासून तुला विश करायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. आरव हसत म्हणतो, मग सेलिब्रेशन करायची ही कशी हिंमत झाली? त्याच वेळी निलेश म्हणतो, तुला नाही का आवडणार आम्ही सेलिब्रेशन केलेलं? तसं असेल तर राहू दे. आरव त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि म्हणतो, नाही, ठीक आहे, चालेल मला सेलिब्रेशन, कारण त्याने सान्वीला प्रॉमिस केलं होतं. आज कोणत्याही परिस्थितीत तो आपला वाढदिवस आनंदाने साजरा करणार होता. सगळेच खुश होतात, पण आरव मात्र चेहरा निर्विकार ठेवतो. तेवढ्यात बाबा हळू आवाजात म्हणतात, आम्हाला माहीत आहे आमचं चुकलंय, पण आम्हाला एक संधीसुद्धा मिळणार नाही का चूक सुधारायची? आरव चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि शांतपणे म्हणतो, तुम्ही तोच विषय काढणार असाल तर राहू द्या तुमचं सेलिब्रेशन. आरवचं बोलणं ऐकताच सगळे गप्प होतात. प्रियंका लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला खुर्चीवर बसवते. प्रियंका आणि त्याची आई त्याचं औक्षण करतात. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. बाबा आणि निलेशही त्याला शुभेच्छा देतात. सान्वीला दिलेला शब्द आठवून आरव शांतपणे सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो आणि फक्त औपचारिकता म्हणून थँक्यू म्हणतो. मनापासून मात्र त्याला सगळ्यांना मिठी मारायची इच्छा असते, पण निलेश भीतीमुळे शांत असतो आणि आरव आपल्या अहंकारामुळे दोघांमध्ये असलेलं अंतर त्या क्षणीही तसंच राहतं. आरव आईबाबांना नमस्कार करतो. त्या क्षणी तिघांच्याही मनात भावनांचा पूर आलेला असतो, पण तिघेही आपापले अश्रू लपवतात. आरवही केक कापतो. त्यानंतर सगळे जेवायला हॉलमध्ये येतात. आरव मात्र काही वेळ आपल्या रूममध्येच बसतो. सगळे बाहेर गेल्यावर त्याच्या डोळ्यात साठलेले अश्रू अखेर बाहेर पडतात. तो सान्वीच्या फोटोसमोर एकटक बघत बसतो. शेवटी आज तिच्यामुळेच याचा दिवस एवढा सुंदर गेला होता. तेवढ्यात प्रियंका त्याला पुन्हा जेवायला आवाज देते. आरव चेहऱ्यावर पाणी मारतो, स्वतःला सावरतो आणि बाहेर जेवायला येतो. आज जेवणात त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ असतात. कधी नव्हे ते आज तो जेवताना मनापासून हसत असतो. जेवण झाल्यावर बाबा त्याच्याजवळ येतात आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरत विचारतात, तू खुश आहेस ना बाळा? आरव त्यांच्याकडे न बघताच हळू आवाजात म्हणतो, थँक्स फॉर एव्हरीथिंग, आणि आपल्या खोलीकडे निघतो. तेवढ्यात आई त्याचा हात पकडते आणि विचारते, अजून रागावलास का आमच्यावर? आरव हळूच तिचा हात सोडवत म्हणतो, प्लीज सोड माझा हात आणि मला थोडा वेळ द्या आणि थँक्यू अगेन. एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये निघून जातो. रूममध्ये आल्यावर आज त्याला सान्वीची खूपच आठवण येत असते. तिच्यामुळेच आजचा त्याचा वाढदिवस एवढा सुंदर झाला होता.
रोजच्या सवयीप्रमाणे तो तिच्या फोटोसमोर बसतो आणि एकटक तिच्याकडे बघत हळू आवाजात म्हणतो, बच्चा बघ, आज तुझे आरव किती खुश आहेत. वेडी, पण आज माझा दिवस सेलिब्रेशनमुळे नाही, तर तू मला दिसलीस, तुझा आवाज ऐकला, तुझ्याशी बोललो म्हणून स्पेशल झालाय. बच्चा, ये लवकर माझ्याकडे. नाही करमत आता, पण तुला कसं माहिती यार माझा वाढदिवस आहे आज? अजून मी तुला सांगितलंच नाहीये. जाऊ दे, मी पण तुझा वाढदिवस असाच शोधून काढेन. आय लव्ह यू बच्चा. असं म्हणत तो तिच्या फोटोला हलकंसं किस करतो आणि झोपायला जातो. तेवढ्यात त्याचं लक्ष जातं की जारमधलं पाणी संपलेलं आहे. तो पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जातो. जाताना त्याचं लक्ष हॉलमधल्या बाल्कनीकडे जातं. तिथे प्रियंका फोनवर कोणाशी तरी बोलत असते. आरव नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो. आपल्या रूमकडे वळणार इतक्यात त्याच्या कानावर प्रियंकाचा आवाज पडतो. धन्यवाद सानवीस वहिनी. आरवचे पाय जागच्या जागी थांबतात. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणातच बदलतात. तो काही क्षण स्तब्ध उभा राहतो. सानवी वहिनी? त्याच्या मनात एकच प्रश्न घुमू लागतो. प्रियंका सानवीशी काय बोलत होती? प्रियंकाच्या तोंडून धन्यवाद सानवी वहिनी हे शब्द ऐकताच आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं सानवीने प्रियंकाला काय सांगितलं होतं आणि आरवला आता कोणतं गुपित कळणार होतं? पुढचा भाग जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.